ठीक आहे बघा, लास्ट लेक्चर आपण काय घेतला होता? ग्राफ. 4 ग्राफ झाले आपले, 2 ग्राफ बाकी आहे फक्त. ओके, हे 2 ग्राफ थोडेसे टफ आहे कारण इथं कोणाचाही कोएफिशियंट 1 नाहीये. मतलब एक्झाम्पल नंबर 5 घ्या. -4y is equals to -7 and 5x -2y is equals to 0. हे 2 इक्वेशन आहे आणि हे 2 इक्वेशन आपल्याला ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करायचे. सगळ्यात पहिले फर्स्ट इक्वेशन घ्या. हियर 3x -4y is equals to -7. आता बघा काय करता, थोडस सिम्प्लिफाय व्हावं याआधी मी असं करतो बा. हा जो काही 4x हा -4y इकडे मायनस आहे, इकडे गेला तर therefore 3x is equals to 4y -7. तर -7 तर फक्त 4y प्लस झाला, बरोबर आहे. आता राहिला प्रश्न आहे 3चा. हा 3 इकडे मल्टिप्लाय केला तर या सगळ्याला काय होईल रे? डिवाइड. therefore x is equals to काय भेटला मला? 4y -3. इक्वेशन नंबर 1. याचा बनवायचा बघा आपला पॉइंट चार्ट. मग कसं बनवणार याचा पॉइंट चार्ट? ओके, एक्स वाय. आता व्हॅल्यूज कोणाच्या घ्यायच्या? जो राईट साईडला आहे त्याच्या व्हॅल्यू घ्यायची. मग राईट साईडला कोण आहे? वाय. मग आता बघा आपण वायच्या व्हॅल्यू घेणार, पण आता नीट ऐका बरं का, तिथं कोणत्या पण व्हॅल्यू घेऊन चालणार, इथे कोणत्या पण व्हॅल्यू घेऊन चालणार नाही. इथे व्हॅल्यू अशी घ्यायची, एक व्हॅल्यू तुम्हाला शोधायची. नीट ऐकायची आयडिया. खूप जणांना एक्झाम्पल का जमती नाही, त्यांना आयडिया समजत नाही. तुम्हाला एक व्हॅल्यू शोधायची, बाकीची व्हॅल्यू ऑटोमॅटिक सापडते. वरती अशी वायची व्हॅल्यू शोधा, तर 3 डिव्हिजन होईल. जरी तुम्ही वायची व्हॅल्यू 1 पुट केली तर 4 -7 -3 त्याला 3 डिव्हिजन होईल. अशी एक व्हॅल्यू शोधायची असते. म्हणजे तुम्ही वायची व्हॅल्यू पुट किती करतो? 1. इथं सिक्वेन्शियली 1 2 3 पुट करायची नाही. ओके, पुट y is equals to 1 in equation 1. therefore x is equals to, म्हणजे जास्त आर्डत नाही, शांततेत घेतोय कारण की एकदम सिंपल पॉइंट आहे. प्रॉपर लक्ष द्या, लगेच समजून जाईल. ओके, 4 -1 into 7 upon 3. वरतील 4 -7 upon 3 म्हणजे आन्सर आलं -3 upon 3. आन्सर आलं -1. म्हणजे ही व्हॅल्यू आली मायनस. पहिल्या व्हॅल्यूचा अर्थ वाटते. हा, आता आपण व्हॅल्यू कोणाची पुट करतो हे लक्षात घ्या. आता 3 ने डिव्हिजन झाली पाहिजे ना. मग काय करायचं? ही व्हॅल्यू जी सापडली ना, डिवाइड कितीने करायचं आपला? मग हा 3 इथे ऍड करत चालायचा. 1 + 3 म्हणजे दुसरी व्हॅल्यू 4 पुट करायचं, पुढची व्हॅल्यू 7 पुट करावी लागेल. समजते प्रत्येकाला? ओके, मग जर 4 पुट केली तर काय होईल? इन इक्वेशन 1 x is equals to 4 into 4 -7 upon 3. 4 into 4, okay, 16 -7. हा, आता पुढची व्हॅल्यू 7.
म्हणजे किती होईल ते देअर फॉर पुट y is equals to 7 in equation x is equals to 4 into 7 4 into 7 म्हणजे किती आला आयडिया समजली तुम्ही जी व्हॅल्यू कोणती व्हॅल्यू पुट करायची ठरवली होती y आणि डिवाइड बाय 3 असल्यामुळे आपण काय केलं एक व्हॅल्यू शोधायची आणि पुढची व्हॅल्यू कशी भेटणार त्याच्यामध्ये तेवढे ऍड करत जाईल बरोबर आहे ओके आता दुसरं एक क्वेश्चन मी सॉल्व्ह करतो ना सेकंड इक्वेशन काय आहे 5x minus 2y is equals to 0 therefore आता इथे ऍडजस्ट होतं म्हणून पॉझिटिव्ह ऍडजस्ट करा हा मायनस आहे इकडे प्लस होईल म्हणजे काय होईल 5x is equals to ओके आता हा 5 इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्ही 2 पण घेऊ शकता काय एवढं अवघड नाही मी y साठी x साठी फाइंड करतो तर 4 x is equals to 2y upon गोंधळ होईल करायचं x ची व्हॅल्यू 1 10 होईल 10 नाही पुट करता येणार 10 पुट करावं लागेल एक खाल्ली ना मग ठीक आहे उलट करू आपण जर जास्त मोठ्या व्हॅल्यूज असतील तर मोठा नंबर डिवाइडला नका घेऊ छोटा नंबर डिवाइडला घ्या हा डिवाइडला घ्या म्हणजे हे इक्वेशन दॅट इज मला असं येईल पहा 2y is equals to 5x जाऊन जाऊन ते होणारच ते पण ठीक आहे म्हणजे आता हा जर 2 इकडे डिवाइडला घेतला तर काय होईल y is equals to 5x upon 2 बरोबर आहे ओके आता त्याचा पॉइंट चार्ट बनवा x ओके सर्वात पहिले आता व्हॅल्यू कोणाची पुट करायची एक्स याला इक्वेशन नंबर 2 म्हणू आपण पुट झिरो देतो मी पुट एक्स इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1 सॉरी इक्वेशन 2 therefore y किती होईल 5 into 0 upon 2 आता म्हणजे 5 upon 2 into 0 आहे ना 0 ने कशाला मल्टिप्लाय केला आन्सर 0,0 म्हणजे काय हा ओरिजिन बरोबर आहे याचा अर्थ ही लाईन ओरिजिन मधनं पास हो राहिली होणारच कारण याच्यामध्ये x ची टर्म आहे y ची टर्म आहे कॉन्स्टंट टर्म किती 0 कॉन्स्टंट टर्म जर 0 असेल ना म्हणजे कॉन्स्टंट टर्म नसेल x ची टर्म असेल y ची टर्म असेल तर ती लाईन ओरिजिन मधनं पास होते कुठनं पास होते ओरिजिन मधनं ओके आता मला व्हॅल्यू पुट कोणाची करायची आहे डिवाइड बाय किती आहे मग याच्यामध्ये 2 ऍड करा 2 इन इक्वेशन म्हणजे y इज इक्वल टू काय येईल 2 ला 2 पण आता जर मला क्लिअर कट झालं जर आता मी x ची व्हॅल्यू जर 4 घेतली 2 ऍड करावं लागेल ना 4 घेतली तर आन्सर 10 येईल
आणि मला माहिती माझ्या ग्राफवर 10 बसत नाही, तुमच्या ग्राफवर बसतोय, माझ्या ग्राफवर 10 बसत नाही. मग जसं आपण प्लस करतो ना, हा 2 कसं काय आला, 0 मी 2 प्लस केला होता, तसा मी 2 मायनस पण करू शकतो. मग 0 मी -2 करतो, 0 - 2 किती झाला, तिसरी व्हॅल्यू मला अशी भेटणार, पुट x इज इक्वल टू -2 इन इक्वेशन, देअरफॉर y किती येणार, 5 इंटू -2/2. ओके, इथे क्लिअर कट बघा, नो 2 ला 2 कॅन्सल, पण हा मायनस शिल्लक आहे, मग तो पुढे घ्यावा लागेल. म्हणजे आन्सर किती येईल, ओके बाळांनो, हा आहे पॉइंट चार्ट. समजला प्रत्येकाला. हा आहे बाळांनो पॉइंट चार्ट. आणि मला वाटतं आतापर्यंत ह्याच वेळा पॉइंट चार्ट आला. इथे आयडिया समज तुम्हाला. तुम्हाला एक व्हॅल्यू भेटली ना, उरल्या व्हॅल्यू कसा फाइंड करायचा, जो डिवाइड आहे ना, तो एकतर ऍड करीत चालायचा किंवा सबट्रॅक्ट करीत चालायचा. आपल्या ग्राफचं लिमिटेशन माहिती की आपल्या ग्राफवर किती नंबर बसू शकतात. ओके, झालंय प्रत्येकाचं. ग्राफ काढायला घ्यायचा आहे. तिकडे आहे ना, रेकॉर्डिंग पॉज करा आणि मग पहा.
ओके, ग्राफ काढायचा आहे. बडबड नाही, ग्राफ काढायचा आहे प्रत्येकाने पटकन. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, ओके प्रॉपर काढू आपण. थांबा 2 मिनिटं, घाई नका करू. 0 बरोबर आहे. ओके, इकडच्या कॉर्नर मध्ये स्केल पाहिजे. ओके, क्वेश्चन नंबर किती इकडे कॉर्नर मध्ये या क्वेश्चन पाहिजे. क्वेश्चन नंबर 2 त्यातला 5. ओके, पहिला पॉइंट, पहिल्या लाईनचा पहिला पॉइंट काय आला होता. एक्स वर -1 आणि वाय वरती 1. एक्स वर -1, वाय वरती 1. हा पॉइंट आहे का. -1 आणि +1. ओके, एक्स कोण आहे -1. गडबड नको करू, मुद्दा मी उलट पालट करून राहिलो. आता आज लास्ट डे ग्राफचा, मी खूप उलट पालट काढणार. तुम्ही क्लिअर करून घ्यायचं लगेच. हा आहे -1, 1. मुद्दा मी तुम्हाला एक सगळ्यात एक्स व्हॅल्यू देतो, वाय व्हॅल्यू देतो. हा भेटला. पुढचा पॉइंट x3 आणि y4. एक्स म्हणजे आडव्या ऍक्स वरती 3, वाय म्हणजे उभ्या ऍक्स वरती 4. म्हणजे हा पॉइंट इथे. बरोबर आहे का. ओके, पुढे x7, वाय पण 7. ओके, तिघांमध्ये जाणार लाईन ड्रॉ करा. ओके, कोणती लाईन आहे ही. बरोबर आहे. दुसरी लाईन 0 0 ओरिजिन. पुढचा 2 5. पुढे -2
-5 बरोबर आहे. ओके, करा लाईन ड्रॉ. ही लाईन कोणती आहे? हा, आता ही झाली कुठे इंटरसेक्ट पाहून घ्या. इथे इंटरसेक्ट झालेली. ही ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झाली त्या कोऑर्डिनेट लिहायचं आहे तुम्हाला. काय कोऑर्डिनेट येईल रे? एक्स वरती 1 आणि वाय वरती बरोबर 2.5 मध्ये इंटरसेक्ट झाले असेल पाहिलं. मग देअरफॉर शेवटी सोल्युशन लिहायचंय. x is equals to 1 and y is equals to 2.5 or x comma y is equals to 1 comma 2.5. अडचण बोलावर म्हणजे आता मध्ये सुद्धा व्हॅल्यू येऊ शकते, त्याला काय अडचण नाही. तो परत 3 ला झाला पाहिजे किंवा 2 ला झाला पाहिजे असं नाही, पण 2.5 तुमचा क्लिअर असला पाहिजे. इथे माझा बरोबर 2.5 दिसतोय का? म्हणजे मी लाईन हाताने काढलेल्या आहे तरी सुद्धा बरोबर 2.5 ला आहे आणि इकडे 1 ला आहे. अडचण बोला बरं. ग्राफ समजला प्रत्येकाला? ओके, पुढचं इक्वेशन सॉल्व्ह करायला घ्या. ओके, पुसू ग्राफ. ओके, नेक्स्ट 6 घ्या. एक्झाम्पल नंबर 6 त्यावरती स्टार आहे. आपला काय फरक पडत नाही, स्टार करा नाही तर काही करा. 2x minus 3y is equals to 4 आणि 3y minus x is equals to 4. यांनी स्टार केलं काय किंवा नाही केलं काय आपला काही फरक पडत नाही. आपण आता कोणतं इक्वेशन ग्राफ सोडू शकतो? 6वं इक्वेशन बरोबर आहे. ओके, सोल्युशन हिअर 2x minus 3y is equals to 4. काय करता?
So -3y इकडे गेला तर काय होईल? Therefore 2x is equals to 4 plus अपॉन काहीच नाही. हा 2 इकडे मल्टिप्लाय, हा गेला वेळी डिवाइड होईल, म्हणजे x इज इक्वल टू काय येईल? इक्वेशन नंबर 3y प्लस 4 चालेल. ऍडिशन आहे, भेळ तयार करायची, मुरमुरे पर्सन. ऍडिशन इज कॉमोडिटी, कशी करायला फरक पडत नाही ऍडिशन. ओके, करा पॉइंट चार्ट तयार. ओके, व्हॅल्यू कोणाची घ्यायची आता? एक्सची व्हॅल्यू 2 आली का रे पहिली? पहिला पॉइंट. दुसरा, हा आता आयडिया सांगितलेली मी तुम्हाला. तुम्ही कोणाचं व्हॅल्यू पुट करत आलेले? डिवाइड बाय किती आहे? मग 2 ऍड करायचा, मग दुसरा होईल 2. फाईव्ह आला का रे? पुढे तुम्ही प्लस पण करू शकता किंवा मायनस पण करू शकता. काय करता? प्लस केलं तर चालेल. मी एक मायनस करून सोडतो. हा -2 घेतला आता. स्टार होता इक्वेशन वरती. मला सांगा काय अडचण सोडवायला आली? सिंपल उत्तर आहे. ओके, पुढचा अँड 3y - 8 इज इक्वल टू 4. आता मला इकडे बारे मुद्दाम डिवाइड घेण्यापेक्षा इकडे एक्स ला सिंगल आहे ना, मग याला डायरेक्ट करू ना. इकडे बा, आता हा मायनस आहे, जो ऍडजस्ट करायचा तो पॉझिटिव्ह पाहिजे. मग याला इकडे घेऊ आणि या 4 ला इकडे घेऊ, म्हणजे काय होईल रे? 3y - 4 दॅट इज, असं करून लिहिलं तर x इज इक्वल टू हा. आता कोणाचं व्हॅल्यू पुट करायचं? y. आणि आता कोणत्याही घेऊ शकतो, कारण की डिवाइडला नंबर आहे त्याला नाहीये. तुम्ही y ची व्हॅल्यू कोणत्याही घेऊ शकता तुमच्या मनाप्रमाणे. मग बनवा पॉइंट चार्ट. याच्यापेक्षा मागचं एक्झाम्पल तर टफ होतं. दोन्हीमध्ये डिव्हिजनला लॉजिक लावायचं होतं. डिव्हिजनला एकाला लॉजिकच लावायचं नाहीये. ओके, y ची व्हॅल्यू किती घेता? 1. एक्स ची व्हॅल्यू -1.
दुसरा y इज इक्वल टू 2 घेता. ओके मुलांना अडचण बोला बरं. त्यांनी 5व्या एक्झाम्पलला स्टार नव्हता त्याला. स्टार म्हणजे त्यांचं म्हणणं अतिशय डोकं लावल्याचं एक्झाम्पल. याच्या 5व्याला असं डोकं लावलं होतं. 6वाला सरळ सरळ, दुसरा इकडे सरळ सरळ होतं. तिथं पहिल्या डोकं लावावं लागलं. ते पण एवढं अवघड नव्हतं. झालं पॉईंट चार्ट. ठीक आहे, ग्राफ बनवायला घ्या. ग्राफ बनवायला घ्या. ग्राफ ड्रॉ करायला घ्या मुलांनो. ग्राफ एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. ओके, नाव द्या. एक्स ऍक्सिस वरती एक्स, वाय, एक्स डॅश, वाय डॅश, ओरिजिन. ते काही लोकांना घाण सवय असतं इकडे बारे. लास्ट ग्राफ म्हणून सांगतो. इकडे बरोबर आहे. आता हा -1 समजायचा का +1? हा काय डबल मायनस? तसा उद्योग करूच ना. शक्यतो ग्राफवर काय करायचं, म्हणजे ग्राफ दिसायला पण खूप छान वाटतं उलट.
राईट साइड मध्ये स्केल, या कोपऱ्यात स्केल कंपल्सरी पाहिजे. स्केल काय असेल ग्राफला इथे या 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट ऑन बोथ ऍक्सिस. त्यानंतर या कोपऱ्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 त्याचा एक्झाम्पल नंबर 6 आहे. ओके, सगळं झालं. आता पॉइंट प्लॉट करायला घ्यायचे. पहिल्या लाईनचा पहिला पॉइंट सांग 2 0. एक्स वर 2 वाय वर 0 ना. वाय वर 0 म्हणजे वाय ऍक्सिस कल्चर करायचा नाही, डायरेक्ट पॉइंट प्लॉट करायचा एक्स ऍक्सिस. ओके, पुढचा पॉइंट 5 2. एक्स वर 5 वाय वर 2. पुढे -2 -1 -2. ओके, लाईन ड्रॉ करा. कोणती लाईन आहे ही? बरोबर. ओके, दुसऱ्या लाईन पॉइंट सांगा. पहिला -1 1. पुढचा 2 2. फाइव 3. ओके, आता ग्राफ लाईन नीट करा बाळांनो. स्केल नीट लावा. ओके, दुसऱ्या लाईनचं इक्वेशन काय आहे? 3y - x इज इक्वल टू पहिल्या लाईनचा 2x आहे ना, 2x - 3y इज इक्वल टू 4. ओके, बाळांनो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कोणता आला? 8. इथे पाहून घ्या, हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन 8 आणि y वरती आलाय. शेवटी सोल्युशन लिहायला लागेल माहित आहे. सोल्युशन x is equal to 8 and y is equal to 4 or x comma y is equal to 8 comma 4. हे आलं बाळांनो सोल्युशन.
अडचण बोला बरं. ग्राफिकल मेथडमध्ये अडचण. 6 एक्झाम्पल झाले ग्राफचे. सगळे समजले? हा, आता एक होमवर्क फक्त. पेज नंबर 7 त्याच्यावरती एक ग्राफिकलचं एक्झाम्पल दिलंय. x + y = 4 आणि 2x - y = 2. हे जे इक्वेशन आहे हे आपल्या मेथडने सॉल्व्ह करायचं. कोणतं? लिहून घ्या वाटलं तर इक्वेशन. x + y = 4, x + y = 4 आणि दुसरा आहे 2x. x + y = 4 लिहिला. x + y = 4 आणि दुसरा आहे 2x - y = 2. आपल्या मेथडने सोडवायचं आणि आन्सर आता 2,2 येणार आहे. दिलंय बुक मध्ये, बरोबर आहे. तो ग्राफ कसा येईल प्रत्येकाचा. अडचण? ओके. अशा प्रकारे बाळांनो ग्राफिकल मेथड संपली. याची एक ऍक्टिव्हिटी आपली शिल्लक राहिली. क्वेश्चन नंबर 1. ओके, याची एक ऍक्टिव्हिटी शिल्लक आहे. प्रॅक्टिस सेट 1.2 क्वेश्चन नंबर 1चा 1. बरोबर आहे. ठीक आहे, घ्यायचा आता का उद्या घ्यायचा? ठीक आहे, मग तो उद्या येऊ आणि त्यानंतर मग आपला सुरू करायचा बाळांनो क्रॅमर रूल. मग तसं पाहता लिनियर इक्वेशनचा लास्ट पॉइंट क्रॅमर्स रूल, त्यानंतर त्याचे ऍप्लिकेशन. बरोबर. म्हणजे आता क्रॅमर्स रूल तर खूप सोपं आहे. हार्डली 2-3 दिवसात क्रॅमर्स रूल संपून जातो सगळ्या एक्झाम्पल्सचं. आणि मग राहिले ते एक्झाम्पल्स 3 दिवसामध्ये. म्हणजे अजून 6 दिवस चॅप्टर पूर्ण एंड होतो बरं. डिटेल. अडचण? हा, आता एक होमवर्कला काम सांगतो. काय करा, याचा प्रॉब्लेम सेट घ्यायचा. ज्या चॅप्टरचा प्रॉब्लेम सेट. प्रॉब्लेम सेट मध्ये प्रॉब्लेम सेट आहे पेज नंबर 27 वर. बरोबर आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. एकूण 5 इक्वेशन दिले, म्हणजे परत 5 ग्राफ काढायचे असे. जमतील सॉल्व करायला? जमतील? ओके, ठीक आहे. हे 5 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. जर आपण प्रॉब्लेम सेट घेऊ, तुम्हाला याच्या 5 मध्ये ज्या अडचणी येतील, प्रॉब्लेम सेट सुरू केला की मग मला अडचणी सांगायची. एक्झाम्पल तेवढे एक्झाम्पल घेऊ फक्त. ग्राफ घेत फक्त एका दिवसात 2 ग्राफ होता. प्रॉब्लेम सेटला खूप वेळ लागेल, त्यामुळे फक्त हे ग्राफ तुम्ही सॉल्व करायचे. ओके.